Hello, hello. This is the My Artifact episode number 1330. आजची तारीख आहे November 4, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 12:30. अजून 30 मिनिटाचं सांगायचं काय आज. जस्ट लाईक असं काही खास तर काही आहे नाही. एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. आज ऑफिसमध्ये होतो. आज प्लांट 3D एक्सप्लोरेशन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आय वॉज लाईक फर्स्ट टाइम म्हणजे मी पहिल्यांदा असं काहीतरी केलं की रिसर्च अँड डेव्हलपमेंट केला. व्हॉट्स द रिसर्च अँड डेव्हलपमेंट, व्हॉट इज दॅट? लाईक म्हणजे की त्या प्लांट 3D मध्ये अजून का करता येते, आम्हाला कशा प्रकारचं पाहिजे वगैरे वगैरे. खूप सारे ऑब्स्टिकल्स होते. आणि असं म्हणजे कसं आहे की प्लांट 3D फाईल जस्ट लाईक एक प्रोजेक्ट फाईल असते, ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळेच असते. त्याच्यामध्ये 3D मॉडेल, PNID डायग्राम, एव्हरीथिंग. एक प्रोजेक्ट फाईल करीब 200-300 MB ची असतेच, जे की युजली एका फाईलसाठी खूप मोठी साईज आहे. बोलून आला का तो? फोन हवाय? सो एका फाईलसाठी ही खूप मोठी फाईल साईज आहे. बट ऍक्च्युली याच्यामध्ये सगळंच काही आहे. सो इन दॅट केस की याच्यामध्ये कसं आहे की सगळं एकामध्येच आहे. सो इट जस्ट लाईक समजा जर आता प्लांट 3Dचा प्रोजेक्ट आला, देन वी गेट द RCS. ओके, RCS आपल्याला भेटले. आता RCS भेटल्यानंतर एकच व्यक्ती काय हे करणार आहे, पायपिंग करणार आहे का? एकच व्यक्ती PNID डायग्राम काढणार आहे का? एकच व्यक्ती स्ट्रक्चर काढणार आहे? नो, इट इज लाईक 6 जण आहे आणि 6 जण वेगवेगळं काम करणार ना. म्हणजे एक जण पाईप करणार, एक जण स्ट्रक्चर करणार, एक जण PNID डायग्राम करणार, एक आयसोमेट्रिक व्ह्यू फाइंड आउट करणार वगैरे वगैरे. इट जस्ट लाईक तो. आणि कधी आता फुल RCS मध्ये एकच बंदा फुल पायपिंग करेन का? नाही. इट जस्ट लाईक त्याला सांगून देईल का बाबू तू इथपर्यंत, या कॉलम पर्यंत पाईप तू टाक, या कॉलम पर्यंत पाईप मी टाकतो. सो याच्यामुळे काय होईल का, वेगवेगळ्या फाईल बनेल. आता वेगवेगळ्या फाईल बनल्यानंतर त्या फाईलला मर्ज कसं करायचं, राईट? सो दॅट इज द बिग चॅलेंज. ते याला कशाप्रमाणे आम्ही याला सॉर्ट आउट केला. फर्स्ट ऑफ ऑल मला असं वाटलं की प्लांट 3D आहे, जस्ट काइंड ऑफ लाईक लुक लाईक रिअली AutoCAD. सो मे बी आपण इन्सर्ट करून फाईल अटॅच करू शकतो, बट ऍक्च्युली इन्सर्ट करून फाईल अटॅच होतच नाही. जस्ट प्रिडिटिव्ह होतच नाही. हे म्हणजे हे प्लांट 3Dचं एकदम वेगळंच एन्व्हायरमेंट आहे. सो त्याच्यामुळे तर होतच नाही. सो इट जस्ट लाईक वी फाउंड अनदर वे. याच्यामध्ये काय होते की एक दुसरा बंदा पायपिंग करत आहे, तर त्या बंद्याची पायपिंग या फाईलमध्ये मर्ज करता येते. म्हणजे PCF टू पाईप याद्वारे पाईप अटॅच करता येतो. सो दॅट इज द वे. दुसरी प्रॉब्लेम हे होती का RCS मध्ये इक्विपमेंट राहीलच. पाईपला लागून असलेली इक्विपमेंट तर राहील ना. मोटार आहे, जनरेटर आहे, टँक आहे, स्टोरेज टँक आहे, एव्हरीथिंग. येस. आणि असे काही इक्विपमेंट्स राहील जे आपल्याला प्लांट 3D मध्ये बनवता येणार नाही. कारण प्लांट 3D मध्ये मॉडेलिंग करणं, डूड, इज जस्ट लाईक नॉट एव्हरीवन इज. आणि समजा जर मॉडेल जरी केलं तरी त्याला आपण इक्विपमेंट मध्ये कन्वर्ट करू शकणार नाही. सो इट जस्ट लाईक आपल्याला ते मॉडेल आपल्याला इन्व्हेंटर मध्येच करावं लागेल, राईट? सो समजा जर मी इक्विपमेंट इन्व्हेंटर मध्ये मॉडेल करतो, तर ते इन्व्हेंटर मधले मॉडेल केलेली फाईल मला प्लांट 3D मध्ये अटॅच करता येईल का? तर आज हे पण फाइंड आउट केलं तर हो, अटॅच करता येईल, पण त्याच्या प्रॉपर्टी शो करणार नाही. इट जस्ट लाईक तो ॲज इट इज असा आहे तसाच राहील. सो दॅट इज ऑल्सो बिग प्रॉब्लेम. कारण समजा जर मला पाईप दाखवायचा आहे का, आता माझा पाईप मोटारमध्ये चालला आहे, सो इट जस्ट लाईक 3D मॉडेलमध्ये तिथे दिसूनच जाईल का पाईप मोटारमध्ये चालला आहे. कारण इथे मी सॅट फाईल मारली, सॅट फाईल इथे इन्सर्ट केली मोटारची, आणि त्याच्यामध्ये रिअरेंज करून प्रॉपरली त्याला जागेवर
पोझिशन केलं, मॅच पण झाली. 3D मॉडेलमध्ये खूप परफेक्टली मॅच झाली दिसते. बट जेव्हा आयसोमेट्रिक काढतो तेव्हा आयसोमेट्रिक मध्ये तिथे मोटर दाखवणारच नाही, कारण त्याचं कनेक्शन नाही राहणार ना. सो दॅट इज अ प्रिटी डिफिकल्ट. हे थोडस आहे. सो याच्यावर पण थोडस फाइंड आउट करायचं आहे. स्टील प्लान 3D साठी बंदे तयार झाले आहे. खूप सारे जण आहे, ऍक्च्युली 6 जण आहे. माझ्या टीम मध्ये, म्हणजे माझ्या शिफ्ट मध्ये आहे अमित आहे, मी आहे आणि तेजस, आम्ही 3 जण आहे. त्याच्यानंतर तिकडल्या शिफ्ट मध्ये आहे अमोल आहे, त्याच्यानंतर मनीष आहे आणि प्रकाश आहे. सो तिकडले 3, आम्ही 3, 6 जण आहे प्लांट 3D वर. सो या विल फिगर इट आउट. त्याच्यानंतर सीनचं पण सुरू आहे. सीन मध्ये खूप साऱ्या जणांना ट्रेनिंग देऊन राहिलाय, कारण समोर प्रोजेक्ट सीन वर पण येऊन राहिलाय. सो इट्स दॅट. सोबत मॉडेलिंगचं तर राहीलच, इंडियन प्रोजेक्ट वगैरे आले तर ते इन्व्हेंटर, ऑटोकॅड वगैरे. सो या, सो राईट नाव इज एव्हरीथिंग इज गोइंग रिअली वेल. नवीन नवीन प्रोजेक्ट येऊन राहिले, नवीन नवीन प्रकारे नवीन नवीन सॉफ्टवेअर शिकायला भेटत आहे. अजून एक नवीन सॉफ्टवेअर आहे UJNX मॅजिक ग्राफिक्स वगैरे, ते एक सॉफ्टवेअर आहे जे अभिषेक आणि गौरव हे 2 जण शिकून राहिले आहे. सो दॅट इज ऑल्सो अनदर, म्हणजे हे 2 जण शिकले का मग हे 2 जण मग आम्हाला शिकवणार वगैरे, का असं असं आहे तसं आहे वगैरे वगैरे. राईट नाव त्यांनी सॉलिड वर्क मध्ये हात आहे, तर त्यांना त्याच्यामध्ये टाकला आहे. सो इट्स ग्रेट. नवीन नवीन काम भेटत आहे आणि नवीन टीम होत आहे. सो इट्स रिअली नाईस. यस, कंपनीमध्ये डेव्हलपमेंट होऊन राहिला आहे. इट फील्स रिअली इन्क्रेडिबल. यस, पैशामध्ये वाढ नाही आहे, बट अनफॉर्च्युनेटली एन्व्हायरमेंट काफी डेव्हलप होऊन राहिला आहे. सो काफी चांगलं वाटत आहे. कंपनी चांगली आहे रे, सोडून जाऊ शकतं वाटत नाही, बट ऍक्च्युली दिस इज नॉट अवर करिअर. आणि आपल्याला इथून जर हीच कंपनी पुण्यामध्ये असती तर आय डेफिनेटली गेलो असतो, सोडली ना पण नसते. बट पुण्याला जाणे इज रिअली इम्पॉर्टंट टू मी, कारण मी माझं फिल्म करिअर सुरू करू शकतो. राईट. सो येस, सो अशा पद्धतीने आहे सारी सिच्युएशनला आपल्याला हँडल करायची आहे. व्हॉटएव्हर, जे काही असो, everything is going real, everything is going really fine. So this is it. This is the end. This is the My Artifact episode number 1330. Right now we are at नागपूर, महाराष्ट्र. मी उद्या संडे आहे, उद्या ऍक्च्युली गावी नाही चाललोय मी, कारण उद्या संडे आणि परवा मॉर्निंगला. सो इट इज लाईक उद्याच जाऊ आणि उद्याच वापस येऊ. इट वोंट बी रिअली डिफिकल्ट टू मी ऍडजस्ट दिस थिंग. सो राईट ना आय जस्ट नीड टू स्टे. आणि दिवाळीसाठी तर सुट्ट्या भेटणारच आहे परवापासून, म्हणजे उद्या आणि परवाला माझी सकाळची मॉर्निंग शिफ्ट झाली काय गो. त्याच्यानंतर मग मला बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सो जसं एक मला 4 दिवस भेटतात. सो आणि त्याच्यानंतरही मला मंगळवारी दुपारी यायचं आहे. सो इट वेंट वेल, राईट. सो आणि उद्या आम्ही खेळायला चाललोय, कारण उद्या संडे आहे आणि मला डेफिनेटली माहित आहे की असं फारसं काही इम्पॉर्टंट तर करणार तर नाहीच आहे. सो सकाळी उठून खेळणं, या पाहू जमत असेल तर. या म्हणजे 7 वाजता 7:30 वाजता बोलवलं आहे, 7:30 वाजता काय माहित आता कसं आहे. तर तरी जाईन यार, एक नवीन एक्सपिरियन्स खेळण्यात एक मजा येते यार. थोडस त्रास होईल पण जाऊ यार. येस, खेळणं मी खूप दिवस झाले खेळलो नाही आहे. सो जस्ट प्ले, राईट. सो दिस इज इट. दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1330. राईट नाउ वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू.